निवडणुका 3-4 महिन्यावरती आलेल्या आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकांच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये बूथ कॅप्चरिंग होत नाही, परंतु या निवडणुकांमध्ये बीडला धनंजय मुंडे यांच्या आदेशावरनं बूथ कॅप्चरिंग झालं होतं आणि ते बूथ कॅप्चरिंग उघडकीस आणणारे दोघ जण माझ्या सोबत आहेत. मुक्ताराम खेमाजी गवळी आणि रमेश मुक्ताराम गवळी. हे बिचाऱ्यांना जीवाला धोका आहे आता. आणि आमचं गृह खातं काय करते हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. यांनी त्याच वेळी 13/5/24 या तक्रारी केलेल्या आहेत. निवडणूक आयोगाकडे केली आहे, कलेक्टरकडे केलेली आहे आणि तरी सुद्धा एसपींकडे केलेली तक्रार आहे. परंतु गृह खातं गुन्हेगारांना पाठीशी घालतं आहे आणि यांच्या जीविताची त्यांना आता भीती वाटते. म्हणून ते आज मला भेटायला आले होते. त्यांनी अनेक जणांना भेटी दिलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्यावरती खोटे गुन्हे नोंदवण्याचं, जीवाला धोका निर्माण करण्याचं काम करतंय. आणि याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की वाल्मिक कराड जो धनंजय मुंडे यांच्या आदेशाने काम करणार आहे, त्याने अमोल मारुती कराड हा एक महिला सरपंचाचा पती आहे आणि धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे. 13 मे मतदानाच्या दिवशी त्यांनी बूथ कॅप्चरिंग केलेलं होतं. 15-20 जणांनी बोगस मतदान केलेलं होतं आणि तिथले सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे सुद्धा गायब केले होते किंवा बंद केलेले होते. आणि त्याच वेळेस यांनी कलेक्टर दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे तक्रार केलेली होती. परंतु कलेक्टरने सांगितलं की अशा प्रकारे काही झालेलं नाहीये. त्या कलेक्टर महोदया ज्या आहेत त्यांचे पती सुद्धा त्याच्याशी संबंधित आहेत आणि म्हणून त्यांची फक्त बदली करण्यात आलेली आहे, पण त्यांना सस्पेंड करणे किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याचे काही झालेलं नाहीये. त्याचप्रमाणे एसपींकडे सुद्धा तक्रार केलेली होती, परंतु यांना धमक्या दिलेल्या आहेत की तुमच्यावरती खोटे गुन्हे घेण्यात येतील म्हणून. म्हणजे महाराष्ट्रात, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे गुन्हे, बूथ कॅप्चरिंगचे गुन्हे होत नव्हते, परंतु ते उघडकीस आणणाऱ्या माणसांनाच जीवाला आज धमकी आहे. यांना पोलीस प्रोटेक्शन मिळणार आहे का असा प्रश्न मी गृह खात्याला विचारते आहे. आणि ज्या मीडियाने मतदानाच्या वेळेस जे बूथ कॅप्चरिंग झालेलं होतं ते तुम्ही दाखवलेलं होतं, परंतु आज आता काय झालंय, निवडणुका संपल्या, आता हा विषय संपला, परंतु पुढच्या 3-4 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. मग विधानसभेला जर तुमच्या विरोधात मतदान झालं तर ते बूथ कॅप्चर करायचं, लोकांना धमकायचं, लोकांना मारायचं, अशा प्रकारे जे काय बीडमध्ये झालेला प्रकार आहे, धनंजय मुंडे यांच्या आदेशाने झालेला प्रकार आहे, त्याची आपण गृह खात्याने अजूनही दखल घेतलेली नाहीये. गुन्हेगारांवरती गुन्हे नोंदवण्यात आलेले नाहीयेत आणि ज्यांनी हा प्रकार उघडकीस आणला त्यांच्या जीवितावरती आज घाला घालण्याचं काम इथे होत आहे. तर मीडियावरती ही मोठी जबाबदारी आहे की अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उत्पन्न होऊ द्यायची नसेल तर गृह खात्याला याचा जाब विचारला पाहिजे, निवडणूक आयोगाला जाब विचारला पाहिजे की हे जे बूथ कॅप्चरिंग झालं होतं याच्यावर पुढे काय झालं. आणि आता 4 महिन्यावरती विधानसभेच्या निवडणुका आहेत, तेव्हा असे प्रकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये म्हणून आपली मोठी जबाबदारी आहे. इथे मी तुम्हाला 11/11/2002 कागद दाखवते. हे माझ्यासोबत जे आहेत खेमाजी मुक्ताराम गवळी, हे मुक्ताराम खेमाजी तेव्हापासूनच ते आमच्याशी संबंधित आहेत आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा, शरद पवार साहेबांबरोबर काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि त्यांनी हे सगळं उघडकीला आणल्यानंतर त्यावेळेस सुद्धा मुंडे कुटुंबियांनी यांना धमकावलं होतं, हे केलं होतं, तरी सुद्धा त्यांनी आपला प्रामाणिकपणा सोडलेला नाहीये. परंतु आज गृह खात्याची जबाबदारी आहे की असे गुन्हेगारांवरती कडक कारवाई केली पाहिजे. आणि मला असं वाटतं निश्चितच हा मुद्दा तुम्ही लावून धराल आणि यांना न्याय मिळवाल, यांना पोलीस संरक्षण मिळवून दिलं पाहिजे. यांच्या जीविताची हानी कुठल्याही परिस्थितीत, यांच्या केसाला जरी धक्का लागला
तर गृह खातं त्याच्यावर जबाबदार असणार आहे. आज पंकजाताई मुंडेंना एमएलसी मिळालेली आहे, पण पंकजाताई मुंडेंनी मतदान मिळावं म्हणून धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे कुठल्या थराला गेले होते. बूथ कॅप्चरिंग पर्यंत प्रकार महाराष्ट्रात मध्ये बीडमध्ये घडलेले होते आणि त्याची गांभीर्याने दखल गृह खातं घेणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये जर गृह खातं शिल्लक असेल तर त्यांनी यांच्यावरती कडक कारवाई करावी अशी माझी विनंती आहे. सर काल नवाब मलिक जे त्यांनी अद्याप कोणासोबत आहे सांगितलं होतं. काल ते अजित पवार यांच्या देवगिरी निवासाची बैठक झाली. त्या बैठकीला उपस्थित होते, त्यांचे विश्वास सुद्धा आम्हाला पाहिलं मिळालं. या संदर्भात अजित दादा यांना विचारलं म्हटलं की तुम्हाला काही त्रास होतोय की आमच्यासोबत तुम्हाला काही त्रास होतोय का? तर नवाब मलिक गेले तर शरद पवार गटाला फटका पडला नाही. आम्हाला काही फटका बसत नाही. शरद पवार गट किती मजबूत आहे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये दाखवून दिलेला आहे. नवाबबाईंनी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी ते अशा प्रकारे जर बोलत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. आताच मला आपले खडसे साहेब पण भेटले आणि त्यांना पण अशाच प्रकारे भाजप त्रास देते आणि म्हणून ते त्यांच्या उंबरठ्यावर उभे आहेत असं त्यांनी सांगितलं. पण ते मनाने अजूनही राष्ट्रवादी बरोबर आहेत असं त्यांनी मला आता या तुमच्या समोरच इथे सांगितलेलं आहे. त्यामुळे कोणाला काय धमकवतं भाजप, कशा प्रकारे ईडीच्या आणि सीबीआयच्या धमक्या दिल्या जात आहेत हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे आणि तेच हे प्रकार आहेत. त्यामुळे कोण प्रश्न असं म्हणताय की ज्या योजना महिलांसाठी सरकारने लागू केल्या फायदा होईल तो त्यांना होऊ नये, त्यांना दोन बायकांचा दुकानाचा फायदा होऊ नये याची दृष्टीला सरकारने घ्यावी. समाजावर प्रकाश मला असं वाटतं आपण हे सरकार हिंदू मुस्लिम करण्यामध्ये आणि अशा प्रकारे भेदभाव करण्यामध्ये कोणाला 2 बायका आहे कोणाला 4 बायका आहे कोण मुस्लिम आहे त्याला योजनेचा फायदा मिळू नये याच्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर चुकीचं आहे. मुस्लिम समाज हा सुद्धा भारतीय आहे हे आपण विसरता कामा नये आणि त्यांना आपल्या देशाचे देशवासी म्हणून भारतीय म्हणून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्या संविधानाने दिलेले अधिकार हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळ्यांचे आहेत आणि सगळ्यांना समान योजनेचा अधिकार तिथे मिळाला पाहिजे. संविधानाचाच एक मोठा अंक आहे. त्या संदर्भात पॉईंट ऑफ ऑर्डर याच्या विषय मांडणार आहे आणि तुमच्या पक्षाच्या वतीने कशा पद्धतीने तुमची भूमिका राहणार आहे? निश्चितच आमच्या पक्षाच्या वतीने आता हे रोहितदादा पवार यांना सुद्धा भेटलेले आहेत. आमच्या पक्षाचे जे आमदार आहेत त्यांना सर्वांना काँग्रेसचे आमदार असतील आमचे महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे यांच्या गटाचे आमदार असतील सगळ्यांनाच हा प्रश्न महत्वाचा वाटतो आणि आता एक पत्रक तयार करून आम्ही या दोघांच्या वतीने ते सगळ्यांना देणार आहोत आणि त्याची दखल निश्चितच महाविकास आघाडीचे सर्व आमदार घेतील अशी मी अपेक्षा. एक शेवटचा प्रश्न ज्या कुटुंबामध्ये कोण महिला आहेत एका पतीला त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मागणी केली आहे. नाही मला असं वाटतं ती बहीण आहे ना ती कोणाची पत्नी आहे काय याच्यापेक्षा ती लाडकी बहीण आहे म्हणजे तिने लग्न कोणाशी केलं याच्यापेक्षा ती बहीण असल्यामुळे तिलाही त्या योजनेचा लाभ मिळाला. आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की पोषण आहारामध्ये अनेक वेळा मृत जनावर पाहायला मिळतात. आज सांगितल्या पळूस मध्ये मृत साप पाहायला मिळाला. याआधी नागपूरमध्ये मृत चिमणी या पोषण आहारात मिळाले. कसं बघतात या पोषण आहाराच्या पोषण आहाराकडे जेवढं लक्ष दिलं पाहिजे शासनाने अशा प्रकारे सापाचं पिल्लू निघणं किंवा मेलेली चिमणी निघणं किंवा धान्यामध्ये आळ्या निघणं आणि आपण ते छोट्या बालकांना पोषण आहार म्हणून जर खाऊ घालत असू तर ते आमचं महिला बाल विकास खातं आमचं काय महिला बाल कल्याण खातं काय करतंय संबंधित अधिकारी प्रशासन काय करतंय असा प्रश्न मला पडलेला आहे आणि ज्या संबंधितांनी जो हलगर्जीपणा केला असेल त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी अशी मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो. धन्यवाद.
इन्होंने आरोप लगाया है